पुढली बातमी आपण पाहूयात। अभिनेते नाना पाटेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीकडून नाना पाटेकर यांना लोकसभेची ऑफर देण्यात आली आहे। शिरूर लोकसभेसाठी नाना पाटेकरांना विचारणा झालेली आहे। अमोल कोल्हेंसमोर तगडा उमेदवार उभा करण्यासाठी अजित पवारांकडून नानांना विचारणा झालेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। आढळरावजी, शिरूरची लोकसभेची जी उमेदवारी आहे त्यावरून महाराष्ट्रामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे आणि आता थेट नानांना ऑफर दिली गेलेली आहे। तुम्ही सुद्धा इच्छुक असल्याची चर्चा असताना आता नानांना ऑफर कसं पाहता याकडे? मुळात शिरूर लोकसभेची जागा वाटपामध्ये शिवसेनेकडे आहे किंवा राष्ट्रवादीकडे आहे याचा निर्णय अजून झालेला नाही। यावर अनेक दिवसापासून बैठका चालू आहे। महायुतीमध्ये जागांचा फॉर्म्युला ठरलेला नाही। ही जागा त्याला, ती जागा त्याला असं काहीच ठरलेलं नाही। आता या स्पेक्युलेशन्स आहेत आणि माध्यमामध्ये चर्चा आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये यापूर्वी सुद्धा 8 दिवसापूर्वी नानांचं नाव आलं होतं। योगायोगानं दुसऱ्या कुठल्याच कारणासाठी माझं नानांशी बोलणं झालं तर नाना मला म्हणाले होते की नाही बाबा, मी अजिबात इच्छुक नाही, मला वेळ नाही आणि मी उभा राहणार नाही, असं मला 8 दिवसापूर्वी नानांचं माझं बोलणं झालं होतं। पण एकंदरीत अनेक नावं शिरूर लोकसभा मतदारसंघात येऊन गेलेली आहेत। आता जो निर्णय पक्ष मिळेल, ज्याला जी जागा मिळेल त्यांनी त्यांच्या पद्धतीने निर्णय घ्यावा। नाना आले तर नाना, दादा असेल तर दादा, अजून कोणी। शेवटी हे फक्त स्पेक्युलेशन आहे, अजून कुठलं जागा वाटप झालेलं नाही। जागा वाटपामध्ये ही जर जागा मिळाली राष्ट्रवादीला तर त्यावेळेस तुमची काय भूमिका असेल? त्या गोष्टी मिळाल्यानंतर बसू आम्ही, आमचा पक्ष, आमचे पक्षाचे नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्याशी चर्चा करून बघू काय कशा पद्धतीने, कारण मी ह्या पक्षात मुळात आलेलो आहे, ही जागा शिवसेनेकडनं लढण्यासाठी आलेलो आहे। त्यावेळेला त्यांनी तशा प्रकारचे संकेत दिलेच होते। आता ही जागा गेली तर आम्हाला आपसामध्ये चर्चा करावीच लागणार आहे, काय करायचं, पुढं कसं करायचं। मात्र ज्या पद्धतीनं अजित पवारांनी नाना पाटेकर सारखा उमेदवार आला तर आमची काय हरकत नसणार का ती जागा आमची नसेल, समजा राष्ट्रवादीकडनं असेल तर त्याच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया देणं किंवा त्याच्यावर कमेंट करणं हा काय आमचा विषय नसणार आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बाबा चला आपल्याला उमेदवार निवडून द्यायचा आहे, ही आपली जागा नाही आहे, तर जो निर्णय ते दोन्ही पक्ष घेतील त्याप्रमाणे मला काम करावं लागेल। निश्चित सर, ज्या पद्धतीनं अजित पवारांनी आधी सुद्धा वक्तव्य केलेली आहेत त्या पद्धतीने पाहता आता ही जागा ऑफर जी आहे ती अजित पवारांकडे जाण्याची जास्त शक्यता दिसतीये। त्यामुळे जर तुम्ही म्हणताय की तुम्ही ही जागा लढण्यासाठी शिवसेनेमध्ये आलेले आहात तर मग तुमची भूमिका सपोर्टिव्ह असेल? हो, साहजिक आहे ना। शेवटी माझ्या दृष्टीने माझे नेते आदरणीय एकनाथ शिंदे सांगतील तो निर्णय मला मान्य राहील। निश्चित। खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीवरती आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।